जी सदावर्ते, मला माझ्या प्रश्न उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीची केली, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगतच नाही। पाचच सेकंद घेते। एक लक्षात घ्या की तुम्हाला विषयांतर करून जाणीवपूर्वक पॅनलवरच्या माणसांना उचकवायचं ही भाजपची नीती फार जुनी आहे। जाणीवपूर्वक विषयांतर करून माणसाला उचकवायची ही नीती तुमची जुनी आहे। माझ्याकडे जर तुम्ही काढला तर मी माशेलकर समिती आहे की नाही, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, काढा जरूर काढा। माझा माशेलकर 100 काढून मी काढायला तयार आहे। माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकार, साधा बेसिक प्रश्न आहे माझा बेसिक स्पेसिफिक प्रश्न आहे। तीन भाषा सक्ती करणारा माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंनी का स्वीकारला आणि मग त्याचा निषेध या ठिकाणी सुषमाताई करणार आहेत का? अरे मग बोलू द्या ना, मराठीबद्दल फार आस्था आहे त्यांना, मग बोलू द्या ना, हिंदी भाषेबद्दल मग सांगा त्याचं उत्तर द्या। अरे मला बोलू द्या मग, मग उत्तरच देते, उत्तरच द्यायचंय मला। मग मला तेच म्हणायचंय की जर तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे आणि स्पेसिफिक उत्तर तुम्हाला हवं आहे, जर तुम्हाला स्पेसिफिक प्रश्नावर स्पेसिफिक उत्तर हवं आहे तर कंगना राणावतकडे कशाला जाताय? मूळ मुद्द्यावर या ना। कंगना राणावतकडे जायची काय गरज आहे तुमची? मूळ मुद्दा हा आहे की होय त्रिभाषा सूत्र फॉर्म्युला हा आपल्याकडे, त्रिभाषा सूत्र फॉर्म्युला, बरोबर। सदावर्ते थोडंसं थांबा, मला प्रकाश महाजनांचीच भूमिका आता ऐकून इथे घ्यायची आहे, त्यामुळे प्रकाश महाजन त्यांची भूमिका या ठिकाणी मांडतील। प्रकाशजी तो आहेच, बोला तुम्ही, मध्ये कोणी बोलणार नाही। प्रकाशजी बोला तुम्ही, तुमचा विरोध का नेमका? म्हणजे इंग्रजी सुद्धा आहेच की, इंग्रजीला तुम्ही विरोध करत नाहीत, मात्र तुम्ही हिंदीला विरोध करता। हे पहा, हिंदी भाषेला आमचा विरोध नाही। हिंदी भाषेला विरोध असण्याचं काय कारण आहे? आमचं म्हणणं असं की एवढ्या लहान वयात 3 भाषेचं ओझं त्या विद्यार्थ्याला नको। मग मला सांगा, काल सन्माननीय शिक्षण मंत्री कोणता प्रस्ताव घेऊन राष्ट्रसभेला भेटले होते? तिसऱ्या भाषेची शक्ती नको, आमचा हिंदीला विरोध नाहीये, पण तिसरी भाषा नको या गोष्टीला आहे। आणि मला सांगतो, केंद्र सरकारने धोरण ठरवलं, त्यात काय राज्य सरकार बदल करू शकत नाही? राज्य सरकारला तो अधिकार नाहीये का? तो निश्चित राज्य सरकारला अधिकार असला पाहिजे ना, आहे। पण कधी कोणत्या म्हणजे एका मराठीचा, हा मराठी भाषेचा प्रश्न नाही, मराठी संस्कृतीवर, मराठी माणसावर होणाऱ्या हल्ल्यासाठी आम्ही एकत्र येतो, हे आमचं पहिलं पाऊल आहे। हीच खरी त्याच्यातली त्यांची अडचण आहे। जी प्रकाश, ह्यालाच लागून मला एक प्रश्न आहे तुम्हाला, मनात तिसऱ्या भाषेची शक्ती नसेल, जी ते म्हणतात की तिसऱ्या भाषेची सक्ती नाही, पण ही छुपी सक्तीच आहे असं तुम्हाला वाटतं का? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असं म्हणालात की हा मराठीवरचा हल्ला आहे, मराठी माणसावरचा हल्ला आहे, तर हिंदी पहिलीपासून जर झाली तर तो मराठी विरोधातला कट आहे असं तुम्हाला का वाटतं? कारण पुढील काही वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जी काही औद्योगिक प्रगती येऊ घातली, म्हणजे अगदी वाढवणा बंदरपर्यंत गेलात, तुम्ही इकडं रोह्यापर्यंत गेलात, खाली खोपोलीपर्यंत गेलात, तर या सगळ्या पट्ट्यामध्ये जे लोक येणार आहेत ते कोणची भाषिक येणार आहेत? या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हिंदी ठेवली आहे ना। मग तुम्हाला तिसरी भाषाच ठेवायची आहे तर मराठीला संलग्न अशी कोकणी ठेवा। कोकणीमध्ये मालवणी वेगळी आहे, वराठी वेगळी आहे, वराडी वेगळी आहे, आयरणी वेगळी आहे, त्या भाषा ठेवा ना तुम्ही। हिंदीच का ठेवताय तुम्ही? आणि ते तर समजावण्यासाठी शिक्षण मंत्री राजसाहेबाला भेटले होते। बरं ठीक आहे, आम्हाला लोकशाहीने जो हक्क दिला त्या हक्काच्या नुसार आम्ही मोर्चा काढतोय। आम्ही सरकारकडे परवानगी मागितली मोर्चासाठी, आणि आम्ही कुठल्याही पक्षाचा झेंडा तिथं घेणार नाहीत। उद्या अगदी केशव उपाध्ये जरी आले तर त्यांचं स्वागत आहे। आपण मराठी भाषेसाठी म्हणतो, महाराष्ट्रातले लोक आहोत, आपण काय वागव करतो, तर आम्हाला तिसऱ्या भाषेची शक्ती नकोय हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला नागरिक म्हणून नाहीये का? जी